सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा मस्त अशी मटर पनीरची भाजी कशी करायची ते पाहणार आहे। मस्त झालेली आहे बघा, तुम्हाला बघूनच टेक्स्चर बघू शकताय तुम्ही, मस्त अशी झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम छान अशी भाजी होते आणि झटपट आणि मस्त अशी झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे बघा मी कढई गरम करायला ठेवलेले आहे। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कसुरी मेथी मी 1 चमचा घेतलेली आहे, ती थोडीशी आपण भाजून घेणार आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो भाजीमध्ये। अशी छान अशी लो फ्लेमवर मी भाजून घेते। बघा इथे कसुरी मेथी छान अशी भाजलेली आहे, एकदम अशी छान अशी कुरकुरीत झालेली आहे बघा। मी काढून घेते। इथे बघा त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे। आपण त्याच कढईमध्ये पनीर आपण छान असं भाजून घेणार आहे। तेल टाकलेलं आहे, थोडं तेल गरम झाले की मग त्यामध्ये आपण पनीर घालून घेणार आहे। इथे तेल थोडं गरम झालेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। इथे मी 300 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ते मी घालून घेते याच्यामध्ये। पनीर सगळं मी घालून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपल्याला 2 मिनिटं तर हे अजिबात हलवायचं नाही, त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते निघून गेले की मग आपल्याला पलटी करून आपण छान असं हे हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घेणार आहे। बघा हलक्या सोनेरी रंगावर पनीर आपलं छान असं परतलेलं आहे बघा। दोन्ही साईडने छान असं सगळीकडे आपलं पनीर परतलेलं आहे बघा। आता हे काढून घेणार आहे पनीर आपण। पण इथे बघा मी गरम पाणी घेतलेलं आहे, त्या गरम पाण्यामध्ये आपण पनीर काढून घेणार आहे, म्हणजे ते असं टाईट होत नाही, मऊ राहतं एकदम सॉफ्ट असं। त्यामुळे पनीर जेव्हा पण आपण भाजून घेतो परतून घेतो तेव्हा ते गरम पाण्यामध्येच काढून घ्यायचं आहे। तर मी काढून घेते पनीर। सगळं पनीर मी पाण्यामध्ये काढून घेते। इथे बघा सगळं पनीर मी गरम पाण्यामध्ये काढलेलं आहे, आता बाजूला ठेवून देऊया। आणि त्याच कढईमध्ये आपण बघा इथे मी 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण या तेलामध्ये छान असे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता त्याचबरोबर इथे बघा मी त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि इथं 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते पण कांदा बरोबर परतून घ्यायचं आहे। कांदा बघा इथे छान असा परतलेला आहे, याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता त्यामध्येच बघा इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत असे बारीक चिरून, ते आता घालून घ्यायचे। टोमॅटो पण आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो छान असे लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे छान असं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत झाकून ठेवणार आहे आपण। झालेले आहे टोमॅटो आपले छान असे सॉफ्ट झालेले आहे। याच्यामध्ये मी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि इथे मी 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे, हे छान असं यामध्ये घालून 2 मिनिटं झाकण ठेवून आपण वाफ देऊन घेतलेले आहे बरोबर। त्याच्याबरोबर हे मी प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेते। बघा हे थंड झालेलं आहे, आता बिना पाणी घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे मी वाटून घेणार आहे। इथे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे, आता हे बाजूला ठेवून देऊया। त्याच कढईमध्ये मी 2 छोट्या पळ्या मी तेल घातलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे।
तेल थोडं गरम झालेलं आहे. त्यामध्ये बघा मी इथे 3 लवंग घेतलेले आहेत, 1 हिरवी वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि ते 2 मी तेजपत्ता घेतलेले आहेत. हे आपल्याला 5 ते 10 सेकंद आपण हे लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. हे छान परतलेलं आहे. आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया. सगळं वाटण मी इथे घालून घेते. सगळं वाटण मी घातलेलं आहे. आता वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. इथे बघा वाटण आपलं छान असं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली आहे ती घालून घेते आणि काही आपण ते सुके मसाले घालणार आहे. बघा हळद घालते मी अर्धा चमचा. 2.5 ते 3 चमचे मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला हवं असेल तर तिखटवाली मिरची पावडर घालू शकता 1 चमचा आणि 1 चमचा काश्मीरी वाली घालू शकता. मी इथे 2.5 ते 3 चमचे इथे काश्मीरी वाली लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा धनेपूड, ते अर्धा चमचा मी जिरेपूड घेतलेले आहे. इथे पाव चमचा मी सुंठ पूड घेतलेले आहे. हे मसाले आपल्याला 2 मिनिटं छान असं मिक्स करून परतून घ्यायचे आहेत. त्या वाटणासोबत मसाले 2 मिनिटं परतून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी 1 चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे. हा मी इथे अर्धा चमचा आत्ता घालते आणि अर्धा चमचा मी नंतर घालणार आहे. मिक्स करून घेऊया. बघा इथे मी मटर घेतलेले आहेत. इथे मी 150 ग्राम मटर घेतलेले आहेत. बघा इथे आपण मटर पनीर बनवतोय. पनीर मी 300 ग्राम घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मटर आणि पनीर वापरू शकता. तर हे मी मिक्स करते मसाल्यांमध्ये छान असं. आणि आपण टोमॅटो भाजताना टोमॅटो छान असं परतताना मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. भाजीचं सगळं मीठ यामध्ये मी घालून घेते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर. मिक्स केलेलं आहे. आता झाकण ठेवून आपण हे जे आपण याच्यामध्ये मटर घातलेलं आहे ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. मी झाकण ठेवते. इथे बघा 5 मिनिटं मी झाकण ठेवलेलं आहे. आता आपण बघूया 5 मिनिटांनंतर. हे छान असे शिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत. तर याच्यामध्ये मी इथे बघा 2 चमचे दही छान असं फेटून घेतलेलं आहे ते घालून घेते. बघा शक्यतो लक्षात ठेवायचं आहे की शक्यतो दही आंबट नसावं. 2 चमचे मी दही घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया. आणि जे पनीर आपण पाण्यात टाकून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ते पाणी पण आपण घालून घेणार आहे. तुम्हाला याची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी घालून घ्यायचं. मी पनीर पण घालून घेते. पाणी आणि पनीर दोन्ही पण घातलेलं आहे आणि जो अर्धा चमचा आपण गरम मसाला ठेवला होता तो घालून घेऊया. आणि जी भाजून घेतलेली आपण कसुरी मेथी आहे ती पण मी हातावर चोळून अशी छान अशी यामध्ये घालून घेते. आणि याच्यामध्ये बघा हे मिक्स करून घेते. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला बटर हवं असेल तर बटर तुम्ही घाला किंवा तूप घालू शकता. मी याच्यामध्ये 1 चमचा बटर आणि 2 चमचे मी याच्यामध्ये साजूक तूप घालून घेते. 1 चमचा मी बटर घातलेला आहे याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घाला. इथे बघा
असं तूप छान असं घातलं की चव छान लागते बघा, मस्त छान असं. हे 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे वरून असं. हे छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण छान असं 3 ते 4 मिनिटं हे शिजवून घेणार आहे बघा. मिक्स करून घेतलेलं आहे. छान अशी उकळी आलेली आहे. मी गॅसची फ्लेम हाय केली होती. आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहे बघा. 3 ते 4 मिनिटानंतर 4 ते 5 मिनिटानंतर भाजी आपली छान अशी शिजलेली आहे बघा. आपले मटर बिटर सगळे शिजलेले आहे. छान अशी भाजी आपली दाटसर झालेली आहे बघा, मस्त अशी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि टेक्स्चर बघा किती छान झालेले आहे. आता सगळ्यात शेवटी आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे वरून. थोडीशी कोथिंबीर घालून मी मिक्स केलेलं आपली भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी झालेली आहे बघा. आणि तुम्हाला जर ही दाटसर वाटत असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू शकता. पण हे याचं टेक्स्चर परफेक्ट आहे बघा, मस्त झालेले आहे, छान अशी झालेली आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्ही पण या पद्धतीने मटर पनीरची भाजी नक्की करून बघा या पद्धतीने. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.